तुमसर येथील रेल्वे टाउन समोरच्या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात गॅरेज मालकांनी दुरुस्तीसाठी गाड्या उभ्या केल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दररोज तिरोडी करून रेल्वेने प्रवासी व विद्यार्थी या मार्गाने येणे जाणे करतात, मात्र रस्त्यावर गाड्या ठेवल्याने येथे मोठी गर्दी निर्माण होत असून वाहतुकीत अडथळा निर्माण होतो। परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की या ठिकाणी नेहमीच गोंधळाचे वातावरण असते, विशेषतः शालेय विद्यार्थी व महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। याबाबत नागरिकांकडून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून गाड्या दुरुस्ती व वेल्डिंग दुकानदारांना समज देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजू मोकळ्या करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। पूर्वी शासकीय रुग्णालयात उपचाराकरता रुग्णांना फक्त 10 रुपये देऊन चिठ्ठी काढावी लागत असे, मात्र महाराष्ट्र शासनाने शासकीय रुग्णालयात निशुल्क तपासणी व ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू केल्यानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे। या निर्णयामुळे उपचार निशुल्क झाले असले तरी ऑनलाईन नोंदणीच्या प्रक्रियेमुळे रुग्णालयात मोठी गर्दी वाढलेली आहे। रुग्णांना डॉक्टरकडे तपासण्यासाठी वेळ कमी लागत असला तरी नोंदणीसाठी काउंटरवर रांगेत उभे राहून जास्त वेळ घालावा लागत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे। काउंटरवर नोंदणी करताना गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अनेकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असल्याने रुग्णालयात नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा। तुमसर तालुक्यातील बोरी गावात 25 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत परिसरात खळबळ उडाली आहे। गौतम कांबळे यांच्या घरात घुसून 7 ते 8 युवकांनी कुटुंबियावर लाठ्या काठ्याने हल्ला करून मारहाण केली। या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य जखमी झाले असून हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा गावात सुरू असून घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाल्यात। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व पीडिताच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे। गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।